चला मग आबाजी, झाली का तयारी? वाट पाहत असतील ते पोरवाले. मी काय म्हणतोय परवीन, तू न पाहिली ना त्या पोरगीले? चांगली ना पोरगी? वा वा, पोरगी तर चांगली ना, टेन्शन नको घेऊ, घर सांभाळणारी पोरगी आहे. चांगला आहे मग तर घर सांभाळणारी. तर मागच्या वेळेस मी पोरगी पाहायला गेलता, ते गाव सांभाळणारी होती. काय काय बोलतोय? मला काही कळलं नाही. हा मग गावाची सरपंच होती ना, गाव तर सांभाळणंच पडीन ना. नाही नाही, हे पोरगी चांगली आहे, सावळा कलर आहे, पण एक नंबर पोरगी आहे. बरं, मी काय म्हणतोय, पोरगी सावळी आहे ठीक आहे, पण पोरगीची माहिती चांगली आहे ना? काय आबाजी काय बोलताय? पोरगीच्या मायशी काय करणार तुम्हाला? नाही रे, तसं नाही. पोरगीची माय संस्कारी आहे ना, आपल्याला कसं खानदानी लोक पाहिजे. वा वा, लोक तर एक नंबर आहे ना, पाहायचंच काम नाही आहे. बापरे, पाहायचंच काम नाही आहे? मग राहू दे ना, कशाला चालतोय पोरगी पाहायला? तसं नाही, पाहायचंच काम नाही आहे म्हणजे लोक चांगले आहे असं म्हणतोय मी. बरं, चला ना मग लवकर, त्या पोरगीची माय वाट पाहत असेल आपली. चाल मग बेटा, झाली ना तयारी तुझी? यातच आहे ते पाहुणे. हो, झाली ना बाबा तयारी. बरं, ऍसिडिटीची गोळी खाल्ली ना तू ना? मागच्या टायमाला तो पोऱ्या पाहायला आला होता, पूर्ण घरामध्ये गॅस सोडली होती तू ना. त्याच्या समोर गॅस नको सोडजो आता, नाही तर नाही सांगून देतील हे पण. नाही बाबा, टेन्शन नको घ्या आता, मी घेतली गोळी. बरं, मग मी जातो, आले असतील ते पाहुणे. या पाहुण्या बुवा, राम राम. का हो, पोऱ्या बेवलाय की काय? तो तर पडतोय बापा. माय बहीण, हा बी वाळून वाया गेलाय, खाले पाहून चालतो की नाही? बिन खायनं मोर्शी आणतोय आता. काय नाही, तो पाय सरकून गेलता मा. खरं सांगताय ना की पिऊन आले? नाही नाही, तसं काही नाही, पोऱ्या दारू पेत नाही, निर्व्यसनी पोऱ्या आहे, पोऱ्याची गॅरंटी मी घेतो. बरं, तेच म्हटलं मी. बसून घ्या ना मग. काय मग, तुम्ही डॉक्टर आहे का? डॉक्टरचे कपडे घातले आहेत? हा मग, डॉक्टर आहे ना मी, म्हणून तर डॉक्टरचे कपडे घातले. बरं, मग डिग्री कोणची झाली तुमची? डिग्रीनी झाली आपली, युट्यूबवर पाहून शिकले आपू. कॉलेजाचे चक्र कोण काढीन, घर बसल्या पढाई केली आपण. बरं, जवान वयाच्या गोळ्या सांगा बरं, कोणच्या आहेत? काय काय बोलताय? जवान होऊन काय करायचं आहे तुम्हाला? मला जवान होऊन सलमान खान सारखी बॉडी बनवायची आहे ना, पिक्चर मध्ये काम करायचं आहे. पाहिलं भो, रस्सी जल गई मगर बल नहीं गया. बरं, थांबा ना मग तुम्ही, मला युट्यूबवर पाहणं पडीन, मग सांगतो मी तुम्हाला. काय मग, नाव काय तुमचं? गोट्या नाव आहे माय. बापरे, नाव तर एक नंबर आहे तुमचं, गोट्या. काय मग, काय काम करता तुम्ही? मी कंपनीमध्ये काम करतो पुण्याले. बरं, लग्न झालं की करसान ना, की चालले सान गावाले? मनसान पाणी सूट होत नाही आता मला तिकडचं. मी काय म्हणतोय, तुमचं टक्कल कसं का झालं? काय नाही, तो टक्कल व्हायरस आलाय ना, तिच्यात केस चालले गेले माये. मी काय म्हणतोय, तर टक्कल व्हायरस ना डोक्यावरचे केस जात आहे की सर्वेच जात आहे? काय काय बोलताय? मला काही समजलं नाही. तुम्हाला दाढीमूछ आहे नाही म्हणून म्हटलं. काय मग, तुम्ही काय काम करता? मी पित्तर बसायला जातो लोकांच्या घरी. बोलवा ना मग पोरीले, झाली अशीन तर तयारी. सांग ना तुझ्या मित्राले सबुरी धरणं म्हणा, वय वय नको करू ना शिदुळावानी. हाव ना, सबुरी धरा, येते येते, पोरीला टाइम लागतो तयारी करायला. बरोबर आहे ना, तयारी करूनच तर फसवता पोरायले. धावता यशोर्या राय, निघते रानू मंडल. काय मग, वावर किती एकर आहे तुमच्या घरी? वावर 2 एकर आहे, फुल पाण्याचा आहे. वावर तर लय होतं त्याच्या घरी, पण ह्या बाबानं विकून टाकलं. का हो, कसं का विकालं तुमचं वावर? राहू देते की काय सांगू तुम्हाला, महानं गलती झाली, तिच्यानं विकावून गेलं ते वावर. मले तमाशाचा शौक होता, सट्ट्याचा शौक होता, दारूचा शौक होता, तिच्यामध्ये चालली गेली जमीन. चांगले शौक होते तुम्हाला तर मग हे 2 एकर काबर राहू दिली, हे पण विकून टाकते. हे पण विकत होता मी, पण म्हातारपणामध्ये कोण वागवतं मले? 2 एकर आहे तर हा टकला वागवतोय मले, नाही तर हा वागवता का मले? सर्व चांगलं आहे तुमचं, पण शेती कशी कमी आहे म्हणून मी मागे पुढे करतोय. नाही ना, तुम्ही बिंदास देऊन द्या मुलगी, तुमची मुलगी सुखी राहीन. काय करता वावराले? पहा ना तुम्ही, सासू राहणार नाही तुमच्या मुलगीले, सासूचं टेन्शनच नाही राहणार.
हा तो एक फायदा आहे. सासू आहे नी तर 2 पोळ्या कमी करण्या पडतील महामुलगीले. तेच म्हणतोय मी तुम्हाला, हे बाबा पण किती दिवस टिकतीन, एखादी झटका आला की हे पण चालले जातीन. 2 पोळ्या अजून कमी करण्या पडतीन तुमच्या पोरगीले. अरे आरामखोरा, मले माऱ्यावर तुललाय का तू? का झालाय माहे बारे? 2 एकर आहे ना, ते पण राहू देणार नाही बेटा. दुसरं लग्न करून टाकीन मी. ते सगळं ठीक आहे, तरी पण नवरदेव राहीनच ना, त्याच्यात 2 पोळ्या करण्यास पडतील ना. एक काम करजा ना, 1-2 वर्षानं त्याले पण देजा दडपून. ना रहेंगा बास ना बजेंगी बासुरी. कोणी राहणारच नाही, पोळ्या टाकण्यास पडणार नाही. 2 एकर करून घ्याजा तुमच्या नावावर. जा ना मग, बोलवा ना पोरीले. सुंदरी, हो सुंदरी, इकडे ये बेटा. बापरे, नाव तर चांगलंच आहे, सुंदरी. ही आली आपली पोरगी. विचारा, काय विचारताय तर? मी काय म्हणतोय, ह्याच मॉडेल मध्ये दुसरा कलर दावा ना. का रे आरामखोरा, तू का मोबाईलच्या दुकानावर आलाय का? ह्याच मॉडेल मध्ये दुसरा कलर दावा तर. जाऊ द्या पाहुणे बुवा, लहान आहे तो, त्याचं का मनावर घेताय? का रे भाऊ परवीन, हिचा तर पुरा पक्का कलर आहे. कलर गेला, पैसे वापस. हाव ना, थांब ना जरा, जल्दबाजी नको करू ना. मी काय म्हणतोय, पोरगीची माय काही दिसून राहिली नाही मले. काय काय बोलताय? पोरगीची माय काब पाहणी तुम्हाला? वय एक काम कर, तू हे राहू दे, तुझ्या बाबाचं करून टाक पहिले. बोलून घ्या, वैयक परिचय होऊन जाईन. 2 एकर लवकर महानावावर करणं पडीन, नाही तर काही खरी दिसत नाही मले. तुम्हाला काही विचारायचं आहे का पोरगीले? विचारून घ्या. काय मग पोरी, शिक्षण काय झालंय तुझं? 10वी पास आहे मी. मला शिकून कलेक्टर बनायचं होतं, पण माझं 10वी मध्ये 2 पोरासोबत लफडं होतं ना, तर बाबांना शाळेत जाणं बंद करून टाकलं. वाव पोरी, चांगले स्थिर मारले तुन तर. अरे परवीन, हे काळं डांबर तर लयच चालू दिसतंय मला. मला पण तेच वाटतंय. काय मग, जेवण बनवता येते की नाही तुले? नाही, मला जेवण बनवता येत नाही. तुम्हाला येत असेल ना? वा वा, मले तर येते ना. मग तुले का वाटलं भुकेले राहता आम्ही? बस तर सही, मग माझ्या पण 2 पोळ्या करून घेत जा. तिच्यात काय एवढं? बाप रे, म्हणजे आमच्याच बोकांडी बसशील तू. शिकाळून घे जा ना पाहुण्या बुवा तिले, शिकून जाईन ते. बरं, मुलाकडून काय अपेक्षा आहे तुझी? होणारा नवरा 1 लाख रुपये महिना कमवणारा पाहिजे. त्याच्याकडे स्वतःचा बंगला, स्वतःची कार पाहिजे. पुण्यामध्ये नाही तर मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट पाहिजे. काय बहीण, कमीत कमी कलर पाहून तर गोष्टी कर.